नमस्कार मित्रांनो, केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत मंच या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। 10वी आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर घरात ज्या चर्चा सुरू होतात, आता पुढे काय, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, काही इंजिनिअरिंग, मेडिकल, काहीतरी नवीन। तर ह्या संदर्भात आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत त्या श्रीमती श्रद्धा भोमे मॅडम। तर मॅडम, आपण आपलं इंट्रोडक्शन द्या। सगळ्यात आधी केतकी प्रकाशन, चंद्रकांत सर आणि त्यांचा असलेला जनमत हा यूट्यूब चॅनल यांचे मनापासून आभार की त्यांनी मला ही संधी दिली, मुलांना मार्गदर्शन करायला मला उपलब्ध करून दिलं। आणि माझी ओळख सांगायची झाली तर मी डॉक्टर श्रद्धा मयुरेश भोमे, मी JK कॉलेज तिलक ग्रुपचं जे आहे घणसोलीला ऑटोनॉमस, तिकडे गेले 3 वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणून काम करते। मी अकॅडमिकली MCOM आहे, MPhil फर्स्ट रँकर आहे ऑल इंडिया SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी, MBA झालेलं आहे माझं, आणि मी PhD पूर्ण केली बँकिंगमध्ये। आणि त्यानंतर आत्ता नुकतीच लंडनच्या सायनोवा युनिव्हर्सिटीमधून मी पोस्ट डॉक्टरेट कंप्लीट केले बँकिंग अँड फायनान्शियल ॲनालिसिसमध्ये, आणि USच्या युनिव्हर्सिटीने मला मानद DLIT ऑनररी DLIT दिलेली आहे। अभिनंदन तुमचं। थँक्यू सर। आणि या व्यतिरिक्त मी 135 पुस्तकांची लेखिका आहे कॉमर्स मॅनेजमेंट या क्षेत्रातल्या। 100हून अधिक शोध निबंध माझे प्रकाशित झालेले आहेत। 27 जण माझ्या अंडर आत्तापर्यंत PhD पूर्ण झालेत आणि 2 जणी PhD करत आहेत। आणि नुकतीच USच्या युनिव्हर्सिटीची मला इंटरनॅशनल गाईडशिप मिळालेली आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम आणि कॉमर्स याचं कॉम्बिनेशन करून। आणि या उपर माझे 4 पेटंट्स, 2 डिझाईन पब्लिश झालेले आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे। ICSSRचे रिसर्च फंडेड प्रोजेक्ट झालेले आहेत, सिलेबस फ्रेमिंग वगैरे सगळंच करते। आणि कॉलेज आपलं NAAC अक्रेडिटेशन अंडर माय प्रिन्सिपलशिप आपण पूर्ण केलं। पहिल्या सायकलला सर आपल्याला 2.94 JK कॉलेजला पॉइंटर मिळालेला आहे। शिवाय आत्ता कॉलेज ऑटोनॉमस होऊन 1 वर्ष आम्ही पूर्ण अंडर ऑटोनॉमी सगळं कव्हर केलं। गुड, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला। अभिनंदन आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्छा। थँक्यू। तर आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की करिअरचा निर्णय घेताना नक्की कशाला प्राधान्य देतोय? मित्रांचा कल, पालकांच्या अपेक्षा आणि बाजारात सध्या कोणता ट्रेंड चाललेला आहे, त्यामुळे बऱ्याचदा मुलांची आवड, पॅशन आणि क्षमता, स्किल यामधील फरक ओळखण्यात चुकतात। आणि नेमकी हीच भीती, हाच गोंधळ दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आपल्याला ठरणार आहे। मित्रांनो, आज मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की कॉलेज निवडताना नक्की काय पाहावं, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संधी कशा शोधाव्यात, आणि पालकांनी नियंत्रक न बनता मुलांचे मार्गदर्शक कसे व्हावे। हा व्हिडिओ केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर तो पालकांसाठी एक कंप्लीट करिअर गाईड ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता थेट मुख्य प्रश्नांकडे वळूया। तर नमस्ते मॅडम, आपण संवाद सुरू करूया। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी करिअरचा निर्णय घेताना सर्वात पहिली गोष्ट कोणती लक्षात ठेवली पाहिजे असं आपल्याला वाटतं? सगळ्यात आधी आपण 9वी पर्यंत किती मार्क मिळवतोय, बरोबर। त्याच्यानंतर 9वीला गेलं असताना त्या ज्या सुट्टीत आपण 10वीचे वेकेशन बॅचेस लावतो, हा एक ट्रेंड आहे। तर मग त्या जोडीला, कारण आपलं SSC बोर्ड जर म्हटलं ना तर कॉमर्सचा अभ्यास कुठेच नाही आहे मुलांना, बरोबर आहे। त्यांना जास्त करून विज्ञान, आर्ट्स, हिस्ट्री, जिओग्राफी, थोडंफार पॉलिटिकल सायन्स एवढीच माहिती, आणि अर्थशास्त्र, बरोबर, एवढीच माहिती दिली जाते। पण तुम्ही CBSE म्हणाल किंवा ICSE म्हणाल तर त्यांना थोडंफार 9वी 8वी फायनान्शियल लिटरसी, कॉमर्स एज्युकेशन, बँकिंग हे विषय अभ्यासाला दिले जातात, बरोबर। तर मला असं वाटतं सगळ्यात आधी SSC बोर्डमध्ये ह्या विषयांचा कुठेतरी उल्लेख व्हायला हवा। उल्लेख म्हणजे आणि त्यांना सिलेबसमध्ये ते ऍड करता आलं पाहिजे, केलं पाहिजे त्यांनी। तर मग मुलाला कॉमर्सचा करिअर शोधण्यासाठी एक मदत मिळेल। आणि पूर्वी आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा कल कसा होता, ज्याला 50% मिळाले 10वीला जा तू आर्ट्सला, ज्याला 80% मिळाले जा तू सायन्सला, आणि मध्ये काय नाही तो जातो कॉमर्सला।
पण आता हा बदल आपल्याला खूप दिसतो की मुलांना कॉमर्स मॅनेजमेंट ह्याची जाणीव आधीच व्हायला लागली. बरोबर आहे. आणि म्हणून ते कॉमर्स विषयाकडे वळतात. म्हणजे असं बघाल तर 90% वाला 95% वाला मुलगा सुद्धा आपल्याला हल्ली कॉमर्सला जाताना दिसतो किंवा आर्ट्सला जाऊन वेगवेगळ्या भाषा शिकतो. करेक्ट. सो साधारणतः 8वी 9वी मध्येच तुम्ही ठरवायचे की तुम्हाला साधारण काय आवडते. बरोबर. फक्त काय आवडते. मग एक लिस्ट करून ठेवायची की आपण पुढे जाऊन काय करू शकतो. आणि मला असं वाटतं माझा मित्र आर्ट्सला गेला म्हणून मी आर्ट्सला जातो किंवा माझा मित्र सायन्सला गेला म्हणून मी सायन्सला जातो असं न करता स्वतःमध्ये काहीतरी शोधावं. बरोबर आहे. आणि सगळ्या संधी माझं म्हणणं आहे की 10वी पर्यंत काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या शोधल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टी एक्सप्लोअर करा, शोधा. त्या क्षेत्रातल्या ज्या व्यक्ती आहेत आपल्या ओळखी कोणी मिळतच वेगवेगळं केलेलं. अगदी अगदी. त्यांना भेटा, तुम्हाला बरोबर निश्चित चांगलं मार्गदर्शन करतील. थँक्यू. मुलांनी स्वतःची आवड, पॅशन आणि क्षमता, स्किल यामधील फरक कसा ओळखावा? मी जसं म्हटलं तसं की मी 9वी पर्यंत किती टक्के मार्क मिळवले. बरोबर आहे. मी किती सिरियसली अभ्यास केला होता. बरोबर आहे. माझी क्षमता ही माझ्यापेक्षा दुसऱ्याला कळूच शकत नाही. ऑफकोर्स. त्यामुळे स्वतःला पहिले ओळखा. बरोबर. हे पहिलं स्किल. करेक्ट आहे. थँक्यू. नेक्स्ट प्रश्न. बऱ्याचदा मुले मित्रांचं पाहून ट्रेंडनुसार करिअर निवडतात. हा दृष्टिकोन किती योग्य व अयोग्य आहे? काही अंशी मी म्हणेन ठीक आहे हा निर्णय मित्र, कारण आपण एक लहानपणापासून एक पॅम्पर्ड एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेले असतो. बरोबर. तर ठीक आहे. पण माझी क्षमता जर 70 ते 80% आहे आणि मी डॉक्टर बनेन हा जर विचार केला तर मला वाटतं कुठेतरी चुकीचं ठरेल. त्यामुळे स्वतःला ओळखा. बरोबर आहे. स्वतःचं स्टँडर्ड सेट करा आणि त्यानुसार तुम्ही पुढचे टप्पे गाठा. बरोबर. आणि माझी आई नेहमी म्हणते तसं तुम्हाला हवं त्या क्षेत्रात जा, पण जिथे जाल तिथे टॉपला जायची तुमची क्षमता ठेवावी. बरोबर. असं मला नक्कीच. करिअर निवडताना पालकांचा दबाव किंवा अपेक्षा कशा हाताळाव्यात? पालकांशी संवाद कसा साधावा असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात आधी तर पालकांनी जास्त इंटरफिअर करू नये. मी तर पालकांना सांगेन की तुम्ही मुलांना हे कर असं म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या आवडी आहे. बरोबर आहे. त्यांना दाखवल्या पाहिजे. त्या दाखवून द्या वेळच्या वेळी. आणि असं बघा तुला CAच व्हायचंय, तुला आर्किटेक्टच व्हायचंय, कशासाठी नको. तुला कॉमर्समध्ये गेलास तर हे सगळं आहे. तू सायन्सला गेलास तर तू डॉक्टर, इंजिनियर आणि आर्किटेक्ट यापेक्षाही तुला बायोटेक्नॉलॉजी किंवा अजून मायक्रोबायोलॉजी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. बरोबर. हे तुम्ही मुलांना सांगा. बरोबर. आधी तुम्ही स्वतः काउन्सिलिंग सेशन घ्या आणि मग मुलांना कन्व्हिन्स करा. मुलांनाही घेऊन जा. काउन्सिलिंग करावं ना, का नाही करावं. नक्कीच. त्यांचा ऍप्टिट्यूड, IQ सगळ्या सोयी आहेत त्या अवेलेबल आता मार्केटमध्ये. अगदी त्याचा वापर करूया ना. नक्कीच. मे महिन्याची सुट्टी असते ते सायंटिफिकली आपण ते प्लॅन केलं पाहिजे त्याचं. अगदी बरोबर. थँक्यू. बदलत्या काळानुसार पारंपरिक करिअर पर्याय उदाहरणार्थ इंजिनिअरिंग, मेडिकल निवडावेत की नवीन क्षेत्राचा विचार करावा, जे आता आपण चर्चा केली? एक्झॅक्टली. मी मगाशी म्हटलं तसं आपण जेव्हा शाळेत होतो बरोबर तर आपल्याला काही नाही, इंजिनियर, डॉक्टर, नाहीतर मग बाकी असे आजच काही पर्याय नव्हते त्यावेळी. आता कसं 7 वर्षाचं LLM म्हणजे 10वी नंतर पण मुलं वकिलीकडे वळतात किंवा त्यांचं काही गोष्टी 12वी झालं की मला आर्किटेक्ट व्हायचंय किंवा आता डिझाईन, बॅचलर ऑफ डिझाईन, मग त्याच्यात फॅशन डिझायनिंग असेल किंवा त्याच्यामध्ये कमर्शियल आर्ट, कमर्शियल डिझाईन असेल, पेटंट डिझाईन असेल, ऑटोमोबाईल डिझाईन, ह्या संधी आहेत. माझ्या मुलाचं जर ड्रॉइंग चांगलं आहे तर मग मी त्याच्यासमोर काय पर्याय ठेवू. असं नाही की माझा मुलगा ड्रॉइंगमध्ये चांगला आहे पण माझा बाजूचा इंजिनियर झाला म्हणून माझ्या मुलाने इंजिनियरच व्हावं, काही गरज नाही, काहीच आवश्यकता नाही. अगदी बरोबर आहे. त्याची क्षमता ओळखा. आणि प्रत्येक जण हा अभ्यासातच हुशार असतो असं नाहीये. कोणी कलिनरी एक्सपिरियन्सेस मध्ये चांगलं असेल, मग हॉटेल मॅनेजमेंट सारखे पर्याय आहेत. मला वाटतं की आपण थोडंसं ब्रॉड विजन ठेवावं. बरोबर आहे. आणि पूर्वी कॉमर्सला गेला म्हणजे CAच होईल असं नाहीये ना. आता कॉमर्स मध्ये सुद्धा खूप ऑप्शन आलेले आहेत. फॉरेन्सिक अकाउंटिंग, त्याच्यानंतर BAF आहे, BMS आहे, मार्केटिंग आहे.
खूप 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 ऑपॉर्च्युनिटी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अपयशाची भीती आणि चुकीचा निर्णय घेण्याची भीती कशी दूर करावी? अपयश मुळात ही पहिली यशाची पायरी. अगदी बरोबर. त्यामुळे खचून जाऊ नका, करत राहा. मी माझंच उदाहरण सर तुम्हाला सांगेन. मी 10वी पर्यंत हरिहरेश्वरला होते हो. आणि हरिहरेश्वरून रोज एसटीनी 10 किलोमीटरवर गालसुरे म्हणून माझी शाळा होती. ओके. मला 10वीत क्लासेस नव्हते. बरोबर आहे. आणि मी मराठी माध्यमाची मुलगी. बरोबर आहे. रोजचा क्लास नाही, शाळेत जाणं, जायचा यायच्या प्रवासातच 1-1, 1.5 तास जायचा वन वे. बरोबर आहे. बरोबर. तर मग तिथून मी डायरेक्टली 11वीला वझे केळकर महाविद्यालयात आले. मुलुंडला. मग मला ना इंग्लिश बोलायला खूप भीती वाटायची किंवा मला पहिले 3-4 महिने ऍब्सल्यूट काहीही कळायचं नाही की काय टीचर इंग्लिशमध्ये शिकवताय. बरोबर. मग मी काय केलं एक दिवशी की आपल्याला आता थोडंसं इंग्लिश स्पीकिंग, पब्लिक स्पीकिंग वरती भर देणार. सो ह्या ज्या सुट्ट्या आहेत त्याच्यात हे छोटे छोटे ॲड ऑन कोर्स आत्ताच्या पिढीने करावेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. बरोबर आहे. नंतर आता तर कोर्सेस आहेत, पण आपण सिंपल गोष्ट घरी करू शकतो. आपल्या घरी आरसा आहे. बरोबर. आरशामध्ये स्वतःला बघून रोज 10 वाक्य वाचा. नक्कीच इंग्लिश सुधरेल. कॉन्फिडन्स येईल. एक्झॅक्टली. रोज इंग्लिश न्यूजपेपर वाचा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये न कळलेले शब्द एका डायरीत लिहा आणि ते रेफरन्स डिक्शनरी वाचा. रोजचे 10 शब्द नवीन कळले तरी आपली vocabulary एक्सप्लोर वाढेल वाढेल वाढेल. नक्कीच. सो अपयशाने खचून जाऊ नका, करत राहा. करिअर गायडन्स घेणे किती महत्वाचे आहे आणि ते कधी घ्यावे? करिअर गायडन्स घेण्याचा हल्ली कल वाढलेला आहेच. आणि माझं म्हणणं साधारण 9वीच्या सुट्टीत बरोबर आहे एकदा घेतलं तर निदान 10वी नंतर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठे जायचं, कुठल्या बाजूला गती आहे ते आपण करू शकतो. अदरवाईज 17-18 वर्षापर्यंत IQ आणि हे सगळं बदलत असतं. बरोबर बरोबर. त्यामुळे 12वीच्याही सुट्टीत केलं तरी हरकत नाही. नक्कीच. स्वतःच्या बलस्थानाची स्ट्रेंथ आणि कमतरतांचे विकनेसेसची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती टेस्ट किंवा पद्धत वापरावी? तेच आता आपण जे स्वतःला ओळखा, स्वतःतल्या स्वतःला जाणून घ्या. बरोबर. आणि मी कशात बेस्ट आहे हे माझ्याशिवाय कोणाला कळणार? नक्कीच. हा आत्मविश्वास ठेवा. आई वडिलांना ते प्रूव्ह करून दाखवा वेळोवेळी. बरोबर. आता समजा तुम्हाला टीचर व्हायचं तर मग काय लागतं? तर वक्तृत्व. नक्कीच. आपण वक्तृत्वावर आधीपासूनच काम करू, लहान असल्यापासून. बरोबर आहे. त्या गोष्टी. नक्कीच. एखाद्या क्षेत्राची निवड करताना पैशाला जास्त महत्त्व द्यावे की कामाच्या आनंदाला? मला म्हणाल तर कामाच्या आनंदाला, कारण मी स्वतः ते केले. बरोबर आहे. पण ठीक आहे ना, काम आणि पैसा बॅलन्स करता आलं पाहिजे. त्याचा आनंदही महत्वाचा आहे. नक्कीच. त्यामुळे तुम्ही आनंदाच्या क्षेत्रात असाल तर तुम्ही नक्कीच पैसा कमवाल. नक्कीच. संधी येतेच. छान. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधीमध्ये फरक असतो का? ग्रामीण भागातील मुलांनी कशा प्रकारे तयारी करावी? हो, थोडा फरक असतो. ग्रामीण भागात, शहरामध्ये कसं आहे ना, बाहेर पडलं की लगेच तुम्हाला अवेलेबल असते. बरोबर आहे. पण ग्रामीण भागात तसं नाही. तर आपण काय करू शकतो, ग्रामीण भागात आपण राहतोय तर मग आपण सुट्ट्यात नातेवाईकांकडे जेव्हा शहरामध्ये जातो तर तिथे थोडंसं एक्सप्लोर शिकायचं. हा बरोबर. नवीन काय शिकता येते का पाहिलं पाहिजे. आणि आजकाल सर ऑनलाईन खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. सगळे युट्यूब चॅनल्स आहेत तर याचा सगळ्याचा वापर करावा. निश्चित. आणि गावोगावी मोबाईल आणि नेटवर्क आहेच, अवेलेबल आहेत. करेक्ट. 10वी नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 पारंपरिक विद्याशाखांपैकी योग्य शाखा कशी निवडावी? एक तर स्वतःचा अभ्यास. बरोबर आहे. स्वतःला काय आवडतंय, पुन्हा पण तेच सांगेन की तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात काय बेस्ट बनायचंय आणि लोक आजूबाजूला काय करतात असं निरीक्षण. माझ्या ओळखीत असे पण लोक आहेत सर की ते इंजिनियर झाले पण ते नंतर फायनान्शियल प्लॅनर्स झाले किंवा बँकर्स झाले. खरं आहे. किंवा लॉ करून सुद्धा लोक वकिली करत नाही पण कन्सल्टन्सी किंवा प्रोजेक्ट गायडन्स कितीतरी संधी, वेगवेगळ्या संधी आहेत. वर्क फ्रॉम होमच्या संधी आहेत. बरोबर आहे. खूप साऱ्या. तर ते तुम्ही ओळखा स्वतः. करेक्ट. ज्या विद्यार्थ्यांना लवकर पायावर उभे राहायचे आहे किंवा आर्थिक अडचण आहे त्यांच्यासाठी ITI किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस कितपत फायदेशीर आहे? म्हणजे 1-2 परिस्थिती म्हणेन मी. एक आर्थिक दुर्बलता. बरोबर आहे. आणि मग त्यांना घरी काम करून मेहनत करून पैसे लवकर द्यावे लागतात. बरोबर. ITI सारखे हल्ली स्किल बेस्ड कोर्सेस ऑनलाईन पण बरेच अवेलेबल आहेत. त्यामुळे समजा तुम्ही अकाउंट्स मध्ये बेस्ट आहात किंवा फायनान्स मध्ये पण तुम्हाला नोकरी करतच शिकायचे
तर मग तुम्ही म्युच्युअल फंड्स वगैरेच्या ज्या एक्झाम्स असतात करेक्ट, ते बघून तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बनू शकता, गुड, फायनान्शियल लिटरसी करू शकता. किंवा तुम्ही समजा ITI मध्ये गेलात तर मग सध्या आता बघा लेबर कमी होत चाललंय, बरोबर आहे. सगळ्यांनाच AC मध्ये जॉब करायचा असतो, केबिन मध्ये बसून. बरोबर आहे. मग अशा वेळेला सगळेच ते नाही करू शकत. मग मी समजा प्लंबिंगचा कोर्स केला, मी इलेक्ट्रिशियनचा केला, बरं स्वतःचं ॲप उघडलं, तुमच्या नियर बाय विसिनिटीमध्ये तुम्ही त्या ॲपची पब्लिसिटी केली, तुम्ही घरी राहून घरची कामं किंवा शिक्षण करून ते काम करू सांभाळू शकता, लर्न अँड अर्न करू शकता. खरंय खरंय. 10वी नंतर थेट डिप्लोमा पॉलिटेक्निक करणे बरे की 11वी 12वी करून नंतर इंजिनिअरिंग करणे योग्य? दोन्हीमध्ये काय फरक? जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्ही 11वी 12वी करा, बरोबर आहे. डिप्लोमाही चांगलाच आहे. जर अगदी कॉन्क्रीट तुमचं ठरलंय की मला इंजिनियर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे आणि कम्प्युटर इंजिनियरच व्हायचं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरच व्हायचं, तर मग तुम्ही डिप्लोमा टू डिग्री गेलात तर नक्की उत्तमच आहे. कारण तुम्हाला त्या विषयांचं ज्ञान डिटेलमध्ये त्यात 3 वर्षात मिळायला सुरुवातीच्या याच्यामध्ये. त्यामुळे मग पुढची 4 वर्ष जी आहेत इंजिनिअरिंगची 3 वर्ष 3 राहतात ना, 3 ती सोपी जात नक्कीच. पण तुम्हाला 12वी नंतर इंजिनिअरिंग का मेडिकल तर नाहीच म्हणा, पण मग फार्मसी घेऊ का, मग मी CETच्या स्कोअरवरच ठरवतो, तर मग तुम्ही आपलं 12वी करून नंतर गेलेलं बरं. छान छान. 10वी नंतर सरकारी नोकऱ्यांसाठी काही संधी असतात का? असल्यास कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात? सरकारी नोकरी मिळतात पण फार हायर लेवलच्या मिळत नाही. आजकाल मिनिमम ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड आहे. येस. एखादा विद्यार्थी 10वीत सरासरी ॲव्हरेज गुणांनी पास झाला असेल तर त्याच्यासाठी कोणते उत्तम पर्याय उपलब्ध आहेत? 10वी नंतर ITI तुम्ही मग अशी एक म्हणालात तसं काही ऑनलाईन कोर्सेस वगैरे पण आता अवेलेबल आहेत, ते आहे. आणि हॉटेल मॅनेजमेंट वगैरे दादरचं आपलं स्कूल वगैरे आहे, क्रॅश कोर्सेस टाईप, 6 महिने 1 वर्षाचे. आणि ना सर हल्ली टुरिझम इंडस्ट्री पण बघा फार डेव्हलप झालेली आहे, फार त्याच्या रिलेटेड जे म्हणतो ना आपण एक हाऊसकीपिंग रिलेटेड पण त्यांचे ॲडव्हान्स कोर्सेस 10वी नंतरचे असतात, ते करू शकतात. ते थोडं टुरिझम इंडस्ट्री पण एक्सप्लोअर करेल नक्कीच. किंवा रिटेलमध्ये म्हणजे आजच्या सध्याचे ग्रोसरी आहे, वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला शॉप्स आहेत, मॉल कल्चर आपल्याकडे येत आहे. बरोबर. तर मग ते कोर्सेस थोडेफार त्यांनी करावे. 10वी नंतर लगेच व्यावसायिक वोकेशनल कोर्सेस निवडणे भविष्याच्या दृष्टीने किती सुरक्षित आहे? नक्कीच सुरक्षित आहे सर. WeWork सारखे खूप छान छान छोटे छोटे कोर्सेस आलेले आहेत. बरोबर. आणि मग ते करून थोडा अनुभव घेऊन पैसे गाठीशी जमा करून शिक्षण पण पुढचं शिक्षण घ्यायला नक्कीच सोपं. छान छान. भाषा किंवा कला, आर्ट, फाईन आर्ट्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी 10वी नंतर काय वाटा आहेत का? 12वी नंतरच आहेत तसं बघाल तर, पण साधारण हल्ली मुलं ज्यांना डिझाईन वगैरे क्षेत्रात जायचंय, बरोबर, ती थोडंसं 10वी नंतर त्याचे एंट्रन्सचे क्लासेस वगैरे सुरू झालेले दिसतात. बरोबर. त्यामुळे आहे कला क्षेत्रात तर. आणि काही जणांचा असाही कल दिसतो ना UPSC MPSC आर्ट्सकडे जाऊन, तर ते थोडं वाचन वगैरे वाढवून जॉग्राफिकल नॉलेज, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, लँग्वेजेसला वाचन. येस. 10वीच्या सुट्ट्यांचा वापर विद्यार्थ्यांनी कोणत्या नवीन स्किल्स, उदाहरणार्थ कोडिंग, कम्युनिकेशन शिकण्यासाठी कसा करावा? कोडिंग, कम्युनिकेशन नक्कीच करावं. त्या जोडीला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स बिल्डिंगचे वर्कशॉप्स असतात सर, ते करावे. किंवा समजा तुमचं ठरलंय की मला CA व्हायचंय, बरोबर, तर मग थोडंसं कॉमर्स मधलं नॉलेज घेणं किंवा काही बुक्स आहेत छान छान फायनान्स रिलेटेड, त्या बुक्सचं वाचन करावं. थोडक्यात तुम्ही एक्सप्लोअर करत राहा, जितकं तुम्हाला नॉलेज घेता येईल तेवढं करत राहा. बरोबर. छान. वाचत राहा. डिफेन्स, संरक्षण क्षेत्र किंवा सैन्यात जाण्याची इच्छा असणाऱ्या मुलांनी 10वी नंतर कशी तयारी सुरू करावी? स्वतःच्या तब्येतीकडे पहिले लक्ष द्यावं. बरोबर आहे. स्वतःची हेल्थ म्हणजे फिजिकल हेल्थ असते, फिटनेस, आपण त्याला जिम वगैरे लावतात. येस. पण मेंटल हेल्थ कडे, कारण तिथे खूप पेशन्स, बारकाव्यांचं काम आहे. मग स्वतःच्या पेशन्स टेस्ट वाढवत नेले पाहिजेत. बरोबर. 10वी नंतर अचानक अभ्यासाचं माध्यम मराठीतून इंग्लिश बदलल्यास येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात? मी स्वतः हे एक्सपिरियन्स केलंय म्हणून मी अगदी चांगलं तुम्हाला सांगू शकते की न्यूजपेपर वाचा, वेगवेगळी पुस्तकं वाचा, न कळलेले शब्द
डायरीत लिहून काढा. ओके. आणि मग डिक्शनरी आहेच आपल्याकडे, बरोबर. त्यातनं त्याचे मिनिंग समजून घ्या. बरोबर. आणि आपण जेव्हा बोलतो, जनरली आपण मराठी लोक असं करतो, बोलताना इंग्लिशमधून जर बोलायचंय तर आपण पहिला मराठीत विचार करतो आणि मग एक्सप्रेस ट्रान्सलेट करतो. तर तसं न करता आपली थॉट प्रोसेस इंग्लिश मधून सुरू झाली पाहिजे ह्याचा प्रयत्न करा. गुड गुड गुड. 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जीई व्यतिरिक्त इतर कोणत्या चांगल्या करिअर पर्यायांचा, उदाहरणार्थ BSc ॲग्री, फार्मसी विचार करावा? ॲग्रिकल्चर म्हणजे आता सध्या आपली खरी भारताची गरज आहे ती, आणि संस्कृती पण खरं आहे. खरं. तर त्याचा BSc ॲग्रिकल्चर आहे. त्याच्यानंतर आता नवीन कोर्सेस तर मार्केटला आले, सगळ्यांनीच इंजिनियर व्हायची काहीच गरज नाही. BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, BSc कम्प्युटर सायन्स आहे. आता आपण आपल्या कॉलेजमध्ये अंडर ऑटोनॉमस BSc इन सायबर सिक्युरिटी हा पण कोर्स सुरू केला. छान. कारण सर आपण बघतो सध्या मोबाईल फ्रॉड्स केवढे तरी वाढलेले, मग ते डिटेक्शन करणं ती गरज आहे, आज काळाची गरज आहे. सो हा कोर्स पण आपल्या JK कॉलेजच्या महाविद्यालयामध्ये मुलांसाठी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर BSc प्लेन BSc जर तुम्ही गेलात तरी त्याच्यात झुओलॉजी, बॉटनी, फिजिक्स, केमिस्ट्री केवढे तरी पारंपरिक विषय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बरोबर. म्हणजे सायन्सच्या मुलांना सुद्धा नुसतंच डॉक्टर इंजिनियर नाही तर फार्मसिस्ट, हे मी म्हटलं तसं कम्प्युटर सायन्स, IT, सायबर सिक्युरिटी, AI, मशीन लर्निंग यासारखे जे काही नवनवीन कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते ग्रॅज्युएशन करू शकतात. आता मी परवा असं ऐकलं की कंपल्सरी चायनामध्ये AI कंपल्सरी केलं आहे विद्यार्थ्यांना, म्हणजे अगदी स्कूल लेवलपासून इतकं ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अप्लाय करतं गव्हर्नमेंट. आपल्याही ह्या दृष्टीनं काहीतरी विचार करावा गव्हर्नमेंटनं, असं वाटतं का? हा, म्हणजे मलाही असं वाटतं की आता तिकडे झालंय म्हटल्यावर हळूहळू आपल्याकडे इंडियामध्ये नक्की येतील. पण इथे आपल्याच कॅम्पसमध्ये जे स्कूल्स आहेत, स्कूलमध्ये ऑलरेडी रोबोटिक लॅब आणि सुरू केलेलं आहे आणि मुलं AIचं टेक्निक्स तिथे शिकतात. व्हेरी नाईस. गुड. 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी CA CS व्यतिरिक्त आजच्या कॉर्पोरेट जगतात कोणते नवीन आणि उच्च पगाराचे पर्याय उपलब्ध आहेत? CA CS सारखंच एक CMA आहे. बरोबर आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट तो एक पर्याय आहे. त्याच्यानंतर CFP सर्टिफाईड फिनान्शियल प्लॅनर, CFA सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट, CCRA क्रेडिट रिस्क अनालिस्ट यासारखे म्हणजे आपण म्हणतो ना की अलॉंग विथ CA किंवा अलॉंग विथ ग्रॅज्युएशन मुलं हल्ली हे करू शकतात नवीन. आणि सध्या आता नवीन ट्रेंड आलाय एक ACCA म्हणजे इंटरनॅशनल CA आहे. ओके. फॉरेन्सिक अकाउंटिंग, फॉरेन अकाउंटिंग, इंटरनॅशनल अकाउंटिंग. तर मुलं हल्ली 12वी नंतर 13वीच्या जोडीला ते सायमल्टेनियसली करतात ते पार्ट टाइम म्हणून. येस. छान. संधी अवेलेबल आहे. छान. 12वी आर्ट्स घेतलेल्या विद्यार्थ्यांना फक्त स्पर्धा परीक्षा हाच एक पर्याय असतो का, की इतर कॉर्पोरेटमध्ये त्यांना क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये संधी आहेत ना? सायकोलॉजी बेसिकली आज इंडस्ट्रियल सायकोलॉजी हा विषय खूपच महत्वाचा ठरतो. कारण आजची गरज आहे ती. एक्झॅक्टली. वर्क लाईफ बॅलन्स करणं फार अवघड जातं. बरोबर. सो इंडस्ट्रियल सायकोलॉजी आहे, क्लिनिकल सायकोलॉजी आहे, पर्सनल सायकोलॉजी आहे, ज्याच्यात मुलं तसेच आज नवीन आजकाल हे दिसतं म्हणजे नाट्यशास्त्र, डान्स, म्युझिक, परफॉर्मिंग आर्ट्स याच्यात सुद्धा आता मुंबई विद्यापीठाने ग्रॅज्युएशन सुरू केलेलं आहे. व्हेरी गुड. सो ह्या संधी मुलांना 12वी आर्ट्स नंतर आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा हा एक अँगल तुम्ही म्हणलात बरोबर तो आहेच, पण त्या जोडीला जर तुमच्या भाषा चांगल्या असतील तर फॉरेन दूतावासामध्ये सुद्धा आपल्याला संधी अवेलेबल आहे. वेगवेगळ्या भाषा शिका आणि तिकडे जॉब करा. किंवा सर काही ठिकाणी असंही आहे की आपली मुलं घरी बसून ते ट्रान्सलेट करून देतात. नक्कीच. तोही एक हायली ऑप्शन आहे नवीन. करेक्ट. गुड. आजच्या डिजिटल युगात डेटा सायन्स, AI आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये 12वी नंतर कसे प्रवेश मिळवता येतील? जसं मी म्हटलं तसं FY म्हणजे 12वी नंतर 3 वर्ष आणि आता तर 4 वर्ष, कारण मुंबई युनिव्हर्सिटीने आता ऑनर्सची डिग्री सुरू. त्यामुळे जसं इंजिनिअरिंग आहे तसंच ह्या गोष्टी आहेत. नक्कीच. आणि डेटा सायन्स म्हणा, सायबर सिक्युरिटी म्हणा, IT, कम्प्युटर सायन्स काळाची गरज आहे. अगदी. नक्कीच. आपण रोजच्या जीवनात सुद्धा कितीतरी गोष्टी त्यांनी करत असतो, अप्लाय करत असतो. तर आपण त्यातून जास्त शिकलो डिटेलमध्ये
तर आणि स्काय इज द लिमिट. येस 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 डिझायनिंग, फॅशन आणि ॲनिमेशन, VFX यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये करिअरच्या काय संधी आहेत? VFX ॲनिमेशन नक्कीच. फक्त मला थोडीशी भीती वाटतेय की AI पुन्हा त्याच्यात काही टेक चॅलेंज येस आणि शक्यता जास्त आहे AI ची. पण तरी मी एक नक्की सांगेन, बेसिक असणं गरजेचं आहे. AI डिझाईन केलंय, तो बेसिक आपल्याकडे असेल ना, आपला ब्रेन AI नाही घेऊ शकत. नक्कीच नक्कीच त्यामुळे आपण क्रिएटिव्ह राहायला पाहिजे. नक्कीच. आपण क्रिटिकली गोष्टी अनालाइज केल्या तर आपण नव्या गोष्टींना जन्म देऊ शकतो. नक्कीच नक्कीच छान माहिती दिलीत मॅडम. हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि एव्हिएशन या क्षेत्रातील भविष्यातील वाव कसा आहे? लोकांना फिरायला आवडणारच. नक्कीच. हल्ली आता US कल्चर आपल्याकडे इंडियात पण सुरू झालंय. वीकेंड, येस, सो हॉटेल, हॉस्पिटॅलिटी, टुरिझम ऑलरेडी खूप सारे कोर्सेस ट्रॅव्हल सुरू झालेले आहेत. आणि आजकाल मुलांचा हाही कल मला दिसतोय की ते ग्रॅज्युएशनच्या जोडीलाच सायमल्टेनियसली ॲडिशनल कोर्सेस करतात ते. बरोबर आहे, बरोबर. पार्ट टाइम म्हणून ते करतात. पत्रकारिता, मास कम्युनिकेशन आणि डिजिटल मीडियामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांनी 12वी नंतर कोणती पदवी घ्यावी? 12वी पर्यंत त्यांनी आर्ट्स केलं तरी चालू शकतं. बरोबर. मग ना हे मास मीडिया आणि कम्युनिकेशन ओके हा 13वी पासूनचा कोर्स आहे आणि त्याच्यानंतर त्याचं मास्टर्सही आहे. आणि ते जे ग्रॅज्युएशन आहे सर ते 2 ह्याच्यात चालतं. काय म्हणतो आपण त्याला, 2 पार्टमध्ये आहे. पार्टमध्ये एक त्यांचा पार्ट आहे तो आहे पत्रकारितेवर आणि दुसरा आहे ॲनिमेशन आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं जे आहे. ॲडव्हर्टायझिंग. सो ते क्षेत्र ज्यांना क्रिएटिव्ह आहे त्यांच्यासाठी बरोबर क्षेत्र आहे आणि मास्टर्स पण अवेलेबल आहे. त्यामुळे ते सर्वच हे होऊन जाते. अगदी बरोबर. त्याला देशात नाही तर विदेशातही मागणी डिमांड आहे. 12वी नंतर लगेचच कायद्याचे शिक्षण 5 वर्षाचा इंटिग्रेटेड लॉ कोर्स घेण्याचे काही फायदे आहेत का? खूप फायदे आहेत सर. कारण 12वी नंतर तुम्ही कंपल्सरी कॉलेज अटेंड करता. मग तुम्ही तिथे केस लॉज हँडल करणं किंवा त्यांच्या काही ना मूक कोर्ट वगैरे कॉम्पिटिशन्स असतात, तर त्याच्यात तुम्हाला बोलायची संधी मिळते. तुमचा कॉन्फिडन्स एक प्रकारे ॲज अ लॉयर, ॲडव्होकेट तो डेव्हलप होतो. तुम्ही ते केस स्टडी करता, तुमचं ते कसे रेफरन्स घ्यायचे, कसे मुद्दे मांडायचे त्याची एक तयारी तिकडे होते. माझं म्हणणं आपण म्हणतो ना एक हॉलिस्टिक डेव्हलपमेंट. आणि तुम्ही BCom नंतर नोकरी करत करत संध्याकाळच्या वेळेला आपलं लॉ केलं तरी सुद्धा तुमचा अप्रोच थोडा वेगळा असतो. तर 12वी नंतर जे आहे ते डेप्थनेस येतं, पूर्ण फोकस येतो त्याच्यावर. एकदम. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12वी नंतर कोणती तयारी करावी आणि स्कॉलरशिप्स कशा मिळवाव्यात? स्कॉलरशिप्स सगळा डेटा गुगल बाबावरती अवेलेबल आहे. पण तुम्हाला नक्की सांगू इच्छिते इथे की भारतामध्येच केवढ्या तरी फॉरेन युनिव्हर्सिटीज आता येऊ घातल्या. लॉन्च होत आपल्या नवी मुंबईमध्येच 16 फॉरेन युनिव्हर्सिटीज येत आहे, पनवेल आणि खारघर या एरियामध्ये. त्यामुळे माझं तर अगदी म्हणणं आहे. आणि आता आपण जे काही जागतिक गोंधळ पाहतोय, चाललाय गोंधळ सर, तर माझं म्हणणं आपण आपल्या भारतात काय कमी. साधी उदाहरण ते सर, हळद. बरोबर. हळदीचं उत्पादन भारतात होतं पण पेटंट कोणाच्या नावावर होतं? अमेरिकेत. मग हे जे आपले इंडियन नॉलेज सिस्टीम्स आहे त्या डेव्हलप झाल्या, आपण डेव्हलप करूया. आपण आपलं ज्ञान आपल्या देशात राहून आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी कसं डेव्हलप वापर करता येईल आणि वापरू हे आपण ठरवू. नक्कीच. छान माहिती दिली आपण. 12वी नंतर कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे? कॉलेजचे नाव की तिथली प्लेसमेंट? सध्या ना कॉलेजचं जे सिलेक्शन करतात त्याचा एक ट्रेंड आहे, मुलं पहिली वेबसाईट बघतात. बरोबर. त्यामुळे आमच्या वेबसाईट्स अगदी प्रॉपर अप टू डेट पाहिजे, अप टू डेट विथ इन्फ्रास्ट्रक्चर. ज्या ऍक्टिव्हिटी आम्ही करतो कॉलेजमध्ये झाल्या पाहिजे. सर आपल्या ह्याच कॉलेजमध्ये हॉलिस्टिक डेव्हलपमेंटसाठी आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कोचिंग्स देतो, रिझ्यूम बिल्डिंगचे देतो, लिंक्डइन प्रोफाईल्स कसे क्रिएट करायचे इथपासूनची माहिती आपण मुलांना JK कॉलेज सुद्धा प्रोव्हाइड करतो. व्हेरी गुड. या व्यतिरिक्त मुलांना समर मंथमध्ये इंटर्नशिपला जाणं. काय होतं, तुम्ही शिकता पण ते प्रॅक्टिकली कसं वापरायचं किंवा काय वापरायचं हे
आधीच्या मुलांना म्हणजे मलाही कळत नव्हतं. नोकरी करायची कॉमर्स होऊन म्हणजे काय, जर्नल कसा पोस्ट करायचा, लेजर कसं करायचं, हे एक कन्फ्युजन. करेक्ट. सो बेसिकली हे इंटर्नशिप करा. मग कॉलेजच्या इंटर्नशिप्स किती आहे, प्लेसमेंटला कुठल्या कंपनी आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये आता जसं आम्ही ऑटोनॉमस आहोत, बरोबर. मग ऑटोनॉमस मध्ये ते काय प्रकारचे सिलेबस घेतात, कुठल्या प्रकारचे वेगळे कोर्सेस आहेत. जसं आता या प्रांगणात आपल्याकडे बीकॉम आहे, बरोबर, जे आपण अकाउंटन्सी मध्ये देतो. मग बॅफ आहे, जनरली कॉमर्स नंतर मुलांना ना बॅफ करायचं, बीकॉम इन अकाउंटिंग अँड फायनान्स, तर ते आहे. मग बँकिंग इन्शुरन्स मध्ये आपण ग्रॅज्युएशन देतोय. बीकॉम इन मॅनेजमेंट स्टडी आहे आपल्याकडे, ज्याच्यात आपण मार्केटिंग मेजर आणि मायनर फायनान्सची संधी मुलांना उपलब्ध केली. त्या व्यतिरिक्त कम्प्युटर सायन्स आहे, IT आहे, सायबर सिक्युरिटी आहे. पण यावर्षी आम्ही एक युनिक प्रोग्राम सुरू केला आहे सर, ज्याला एक कम्युनिटी कॉलेजची कन्सेप्ट आहे. म्हणजे बीकॉम इन रिटेल मॅनेजमेंट. सध्या मॉल कल्चर, रिटेल कल्चर खूप बूम होतं, एकदम बूम. तर मग असे कोर्सेस ज्याच्यात आम्ही काय करतोय, 3 दिवस मुलं कॉलेजला येणार, 3 दिवस जॉबला जाणार, त्यांना इंटर्नशिप स्टायपेंड मिळणार. म्हणजे इथे जे आपण मर्चंडायझिंग, डिस्प्ले हे जे शिकवतोय ते प्रॅक्टिकली तिकडे अप्लाय करतो. सो हे असे कुठले कोर्स कुठल्या कॉलेजमध्ये आहेत हे पण मुलांनी पाहिलं पाहिजे. आणि हे कुठे असतं, कॉलेजच्या वेबसाईटवर. नक्कीच. आणि कॉलेजचे फेसबुक पेज आहेत, इंस्टाग्राम पेज आहे, लिंक्डइन पेजेस आहेत, मुलांनी नक्की फॉलो करावी. नक्कीच. आजकालच्या मुलांना एका क्लिकवरती सगळ्या माहिती अवेलेबल आहे. छान. केवळ पदवी डिग्री पुरेशी आहे का, आजच्या काळात स्किल असणे का अनिवार्य झाले आहे? पदवी शिकताच आपण स्किल अक्वायर केलं नक्कीच, तर नक्की आपल्याला पदवी पुरेशी. पण येस, माझ्या क्षेत्रातलं वेगळं काय आहे आणि मला ते वेगळं अचीव करण्यासाठी काय करायचं, काय अप्लाय करू. जसं आता मी टीचर आहे, मला कॉन्फिडन्स पाहिजे. नक्कीच. मला आवाज चांगला पाहिजे, मला ओरडून जमणार नाही. माझ्या डोक्यावरती 100 मन बर्फ ठेवूनच मला समोरच्या जनरेशनशी बोलायचं. माझं वय दरवर्षी 1 वर्षांनी वाढतं, पण माझ्या समोर येणारा क्राऊड हा 17, 18, 19, 20, 21 UG to PG हाच असणार. मग त्या जनरेशनला मॅच करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे आपल्याला सर्वांना आपल्याला डेव्हलप करावं लागतं. नक्कीच. असं प्रत्येकाने थोडासा विचार केला पाहिजे, क्षेत्रात काय बेस्ट नाही हा विचार करा. नक्कीच. विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये असताना कोणत्या 5 महत्त्वाच्या सॉफ्ट स्किल आत्मसात केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात पहिलं म्हणजे छान बोलणं, नंतर समोरच्याचा रिस्पेक्ट करणं. नक्कीच. आपण म्हणतो ना ही जनरेशन झेड, अल्फा, ह्यांना काही नाही हो सर हल्ली. म्हणजे मी अशा 3 पिढ्या गेल्या 21 वर्षाच्या टीचिंगमध्ये बघितल्या. एक म्हणजे नमस्कार मॅम, कशा आहात, पाय धरून नमस्कार करणार कुठेही रस्त्यात भेटले तर. दुसरी जनरेशन हॅलो मॅम, हाऊ आर यू. तिसरी जनरेशन हाय मिस. आणि आता तर हॅलो, चला मी चाललो, गेली बाजूनी प्रिन्सिपल. अक्षरशः म्हणजे असा ट्रेंड आहे. नाही, आणि हा सर जनरेशन आहे, त्याला काहीच करू शकत नाही. बरोबर. तो विचार थोडासा मुलांनी, हे स्किल्स जे आहेत ते डेव्हलप केले पाहिजे. ऐकणं, समोरच्याला हे करणं, गुरुवर यांचा आदर देणं, हे थोडंसं करावं, हे स्किल्स डेव्हलप झाले पाहिजे. नक्कीच. सोशल मीडियाचा लिंक्डइन, यूट्यूब वापर विद्यार्थी स्वतःचे करिअर घडवण्यासाठी आणि नेटवर्किंगसाठी कसा करू शकता, जे आता तुम्ही एक्सप्लेन केलं तुमचा एक्सपिरियन्स? संकेतस्थळ आणि यूट्यूब बघत राहा, लिंक्डइन बघा, नंतर वेगवेगळ्या संधी ज्या आहेत एका क्लिकवरती. आजकाल AI पण देतो, चॅटबॉट्स असतात, ते खूप ॲडव्हान्स झालेले आहेत ते. बरं, आता सध्याच्या काळात फ्रीलान्सिंग आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू करणे हा पूर्णवेळ करिअर पर्याय बनू शकतो का? सर सध्या कसं झालंय माहितीये, हा एक ट्रेंड आहेच. बरोबर. स्टार्टअप तुम्ही आता पण बघाल, बरेच जण ना मंडे टू फ्रायडे वर्क करतात आणि सॅटर्डे संडे स्वतःचा स्टार्टअप करतात. येस. म्हणजे आता समजा मी असं एक 2-3 उदाहरणं जस्ट बघत होते, तर मला दिसलं की ते IT प्रोफेशनल्स आहेत. करेक्ट. मंडे टू सॅटर्डे ते करतात, पण त्यांनी ना एक स्वतःचं शॉप काढलं. ओके. किंवा कोणी छानपैकी कार डेकोर, आजकाल हे पण ट्रेंड आलंय. किंवा दुसरं बघाल तर कोणी शॉप्स म्हणजे छोटे छोटे स्टॉल्स, फूड स्टॉल, क्लाउड किचन तयार करतात. ते नोकरीला जातात, पण घरी माणसं ठेवून
घरनं करून क्लाउड घेतात. किचन वापरलं जातं, Correct, केलं correct, जातं. correct. कोणी ते फ्रूट कट, व्हेजिटेबल कट हे बिझनेस सुरू केलेले Okay, very आहे. good. माझं म्हणणं मंडे टू फ्रायडे करून आपल्याला जे क्षेत्र आवडतंय दुसरं ते आता एक्सप्लोअर करायला हरकत नाही. आणि करावं ना थोडं. आता समजा तुम्ही तबला वाजवता, बरोबर मग तबल्याचं सॅटर्डे संडे काहीतरी करा, नक्कीच. कुठल्या तरी कार्यक्रमांना जा, तिथे दिसा, तिकडे दिसायला लागला की हळूहळू तुमचा तुम्हालाही कॉन्फिडन्स दिसायला वाढेल. लागेल. येस 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 कॉन्फिडन्स. एका गोष्टीवर अवलंबून राहू नका, कारण सध्या कधी काय बंद होईल, लॉकडाऊन येईल, कोणाला सांगता काही येईल. माहित नाही. खरं आहे ते. त्यामुळे अल्टरनेटिव्ह करिअर तयार ठेवा. ऑप्शन आपण तयार ठेवलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच छान छान माहिती आहे. स्पर्धा परीक्षांची UPSC, MPSC, बँकिंग तयारी कधीपासून सुरू करावी? 12वी नंतर की पदवी घेत असताना? 12वी नंतर पदवी घेत असताना सुरू सुरू करायला करणं नक्कीच गरजेचं हवी. पण जर तुम्ही खरंच फोकस आहात, कारण त्याचे अटेम्प्ट खूप कमी असतात, बरोबर त्यामुळे तुम्ही प्रॉपर तयारी झाल्याशिवाय त्या अटेम्प्टवरती उतरू नका. नक्कीच. आणि जे रीडिंग आहे, माझं म्हणणं आपल्याला लक्षात येतं की मग इतिहास मला आवडतो, जॉग्राफी माझं चांगलं आहे. So तुम्ही ते Language 10वी पासूनच थोडं 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 प्रॅक्टिस मोर वाढवत जायचं. आणि जनरल नॉलेज जनरल नॉलेज ते वाढवणं खूप फार गरजेचं आहे. वाचन रोजचं पाहिजे तुमचं. वाचन. आणि असं हल्ली YouTube वरती एवढे व्हिडिओज, माहिती आहे, काहीतरी ऐकत राहा. गाणी वगैरे बघण्यापेक्षा, मूवी बघण्यापेक्षा निश्चितच. या गोष्टी बघितल्या तर चांगलंच फायदा. निश्चितच त्याचा फायदा होईल. नक्कीच. अभ्यासाचा ताण, नैराश्य आणि पियर प्रेशर यापासून विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे दूर ठेवावे? पिअर प्रेशर तर मी नक्की सांगेन सध्याच्या जनरेशनला, खूप. त्यांनी केलं म्हणून मी केलं हा अप्रोच नको. खरंय. स्वतःच्या स्वतःलाच ओळखा. मी नक्कीच. परत परत तेच सांगेन की प्रत्येकाने आपले स्ट्रेंथ, आपल्या विकनेसेस हे दोन्ही लक्षात घ्या. त्याच्यातनं मग ओव्हरकम करून मला पुढे जाऊन काय संधी आहे नक्कीच. आणि मी काय बेस्ट करू शकते हे ॲनालाइज करा. स्वतःपेक्षा स्वतःला कुणीच चांगलं ओळखत नाही. नाही. निश्चितच निश्चितच. डिजिटल स्क्रीनचे व्यसन आणि अभ्यासाचा वेळ या दोघांचे संतुलन विद्यार्थ्यांनी कसे साधावे? डिजिटल स्क्रीन वाईट नाही हो, पण त्याचा अतिवापर निश्चितच वाईट आहे. एकदमच. त्यामुळे आपण थोडंसं प्लॅनिंग करून दिवसातनं मी 2 अर्धा तास तास, बाबा 1 मोबाईल तास. बघेन बरोबर आहे. किंवा अर्धा तास कम्प्युटरवर बसेन, उरलेल्या वेळात थोडे मैदानी खेळ खेळीन किंवा मला संगीताची आवड आहे तर मी गाणं ऐकीन, खरं. गाणं म्हणेन, रियाज करेन. असं काहीतरी जर बॅलन्स केलं तर ते माझं निश्चित- म्हणणं नुसता अभ्यासही नाही करा, ॲडिशनल असलं हवं. काहीतरी खेळ, एक मैदानी एक हॉबी खेळ असावी. बरोबर. आणि एक संगीत किंवा अशी पॅशन असावी निश्चितच निश्चित. आणि ती जपावी. नक्कीच नक्कीच. ती शेवटपर्यंत कामाला येते. नक्की अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून उपयोगी येऊ शकतं. येस निश्चित. पालकांनी आपल्या मुलांच्या करिअरच्या प्रवासात नियंत्रक, कंट्रोलर न बनता मार्गदर्शक कसे बनावे? जसं मी म्हटलं स्वतःचं स्वतःला ओळखा, तसं काही पालकांना गरज असते की आपल्या मुलावरती ना असं म्हणजे उगाच तू इंजिनियरच झाला पाहिजेस, तू डॉक्टर झाला पाहिजे, हे नको. निश्चित. त्याला जे करायचंय ना, तुम्ही आधी पहिले एक तर त्यांना सगळं ताट वाढून द्या. मग त्या ताटातलं त्याला काय आवडतंय हे तो उचलेल, तुम्हाला तो बरोबर. मोठा होईपर्यंत कळतंय ना. नक्कीच, मग नक्कीच. त्यातल्या चांगल्या लोकांना त्याला भेटवा आणि मग त्याचा गायडन्स घ्या आणि पुढे जा. निश्चित. उगाच प्रेशर करू नका. आणि असं आहे का की सगळेच डॉक्टर झाले पाहिजे किंवा सगळेच इंजिनियर झाले पाहिजे, मग बाकीच्यांनी काय करायचं? निश्चितच. त्यामुळे तेही संधी आहेतच. बदलत्या नोकऱ्यांच्या बाजारात, जॉब मार्केटमध्ये पुढील 5 ते 10 वर्षात कोणत्या क्षेत्राचा दबदबा असणार आहे असं आपल्याला वाटतं? सगळ्यात पहिलं तर AI. ओके. आणि मला असं वाटतं आपली हेल्थ सध्या जे काय ती महत्त्वाची डिजिटलायझेशन वगैरे चालू आहे, तर मग हेल्थकेअर इंडस्ट्री, ओके. ट्रॅव्हल, टुरिझम, रिटेल इंडस्ट्री, ओके. IT हब तर आहेच. आहेच. आणि कॉमर्सला मरणच नाही. काही झालं तरी पैसे मॅनेज करायला तुम्हाला बँकिंग गरजेचं आहे. बँकिंग, CA, फायनान्शियल प्लॅनर्स, ॲडवायझर्स हे सगळेच महत्वाचे. निश्चितच निश्चितच. ज्या क्षेत्रात जाल तिकडे बेस्ट करा. स्काय इज द लिमिट फॉर यू. करेक्ट करेक्ट करेक्ट. शेवटचं आपण आता समापनाकडे आलेलं आहे. आजच्या तरुण पिढीला आणि तुमच्या चाहत्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमचा सर्वात महत्त्वाचा गुरुमंत्र किंवा सल्ला काय असेल? मी जे फॉलो केलं तेच सांगते. करत राहा, करत राहा, करत राहा. कारवा चलता ही रहेगा. आणि खचून जाऊ नका. सतत काहीतरी नवीन शिकण्याची एक जिद्द ठेवा. आणि ह्या संधी ज्या आपल्याला मिळतात डिजिटल एरामध्ये,
त्याचा चांगल्या प्रकारे फायदा करून घ्या. त्याचं व्यसन नका करू, तर त्याचा फायदा पॅशन करा. पॅशन करा. करेक्ट करेक्ट. छान छान मॅडमनं हे केलेलं आहे. आता आपण एक छोटंसं एक टिळक एज्युकेशन सोसायटीबद्दल थोडीशी जरा माहिती द्या, की जे तुम्ही आता तिथं प्रिन्सिपल आहात, तर ही संस्था कशी कार्यरत आहे मुंबई आणि सबर्बनमध्ये? तिलक एज्युकेशन सोसायटी ही 1984 साली एस्टॅब्लिश झाली. बरोबर. आणि नवी मुंबई आणि ठाणे इकडे आमच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. ठाणे डिस्ट्रिक्ट कव्हर करतात. अंबरनाथ आहे, बदलापूर आहे, मुरबाड आहे, बदलापूर आहे. बदलापूरला आपला नवीन कॅम्पस येतोय. इकडे नवी मुंबईत तुम्ही म्हणाल तर मी जिथे प्राचार्य आहे ते आमचं घणसोलीचा कॅम्पस आहे. वाशीला आमचं हेड ऑफिस आहे. नेरूळ आहे. मध्ये आहे नेरूळला. आणि आपला खारघरला येत आहे नवीन, असं मी ऐकलंय. सो खूप सारे SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, ज्युनियर कॉलेज, डिग्री कॉलेज, येणारं आता नवीन ऑटोनॉमस आमचं झालेलं आहे, तर त्यातले वेगवेगळे कोर्सेस. सो खूप सारी आणि काय तुमचा स्पोर्ट्स कॅम्पस पण आहे. सर आत्ताच आपण रिसेंटली 1 महिन्यापूर्वी घणसोलीला आमच्या कॅम्पसला तिलक स्पोर्ट्सप्लेक्सचं इनॉग्रेशन केलं. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. तेच इंडोर गेम्स आपण देत नाही मुलांना, तर कबड्डी, क्रिकेट ह्यासारखे आउटडोर गेम्स, पिकल बॉल असेल, बास्केटबॉल असेल, तर त्याच्यासाठी छान स्पोर्ट्सप्लेक्स सुद्धा आपण लॉन्च केले. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. थँक्यू. तुमच्या संस्थेला आमचे ऑनरेबल कुरूप सर, नंतर अजित सर आणि अरुण सर, या तिघांनाही जातं. म्हणजे आपण म्हणतो ना की एक दूरदृष्टी, विजन. सो दे आर द विजनरी लीडर्स अँड विच मेक अस टू फॉलो दॅट पाथ, अँड दॅट इज अ सक्सेस मंत्रा बिहाइंड द एंटायर तिलक ग्रुप्स प्रोग्राम. छान छान छान. तुमच्या ह्या संस्थेला आमच्या केतकी प्रकाश आणि जनमत मंचतर्फे खूप खूप शुभेच्छा. खूप वाढा, खूप मोठे व्हा. नक्की. आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा. आम्ही खूप आभारी आहोत तुमचे की तुम्ही आमच्या तिलक एज्युकेशन सोसायटीच्या JK कॉलेजला आज इकडेही तुमच्या जनमत चॅनलवरती संधी दिली. मनापासून पुन्हा एकदा पूर्ण तिलक ग्रुपतर्फे आणि माझ्यातर्फे तुमचे आभार. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, आज श्रद्धा भोमे मॅडम यांनी आपल्याला अत्यंत साध्या, सोप्या आणि व्यावहारिक शब्दात करिअर निवडताना येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन केलं. स्वतःची आवड ओळखणं, योग्य कौशल्य आत्मसात करणं आणि बदलत्या काळासोबत अपडेट राहणं किती गरजेचं आहे हे आज आपल्याला समजलं. मला खात्री आहे की आजच्या या संवादानंतर विद्यार्थी, पालक या दोघांच्याही मनातील गोंधळ नक्कीच दूर झाला असेल. पॉडकास्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जनमत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.